नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहत असतो की मी जी काही नवीन गाणी लिहत असतो त्याचे मेकिंगचे व्हिडिओ टाकत असतो किंवा जी म्हणजे आधीच गाजलेली गाणी त्यातली कडवी टाकत असतो की जेणेकरून माझ्या गाण्याचा अभ्यास व्हावा. तर आता मी आमच्या वावरात आहे आणि गहू लागवडीसाठी आम्ही आलेलो होतो. अजून काही मशीनवाला आलं नाही, त्यामुळे गहू लागवडीचं तर म्हटलं की मी एक गाणं लिहिलं होतं, तर त्या गाण्याची आठवण म्हणून एक व्हिडिओ करावासा वाटला. तर ते गाणं जे आहे ते इतकं फेमस झालेलं नाही, कारण ते म्हणजे संस्थेसाठी लिहिलेलं आहे. आणि आतापर्यंत मी जेवढी गाणी लिहिली ना त्यातली दोन इतक्या चांगल्या संस्था आहेत, त्या संस्थांसाठी गाणं लिहिलेलं आहे. त्यातलं एक म्हणजे तर्पण संस्था आणि दुसरं जे आहे ते प्रेरणा संस्था, म्हणजे आमच्या शारदाताईंचं. तर ह्या दोन्ही संस्था खूप चांगल्या कामं करतात समाजासाठी. तर त्यातलं मी आधी प्रेरणा गाण्याचं थोडं सांगतो. ज्या डोंगर भागातील किंवा आदिवासी भागातील ज्या महिला आहेत त्यांना स्वावलंबनाचं काम करण्यासाठी किंवा त्यांना एक आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी, त्यांच्यात एक स्वावलंबन जागृत करण्यासाठी शारदाताई आमच्या त्या जे घे प्रेरणा, ते प्रेरणा ग्रुप आहे त्यांचा, ती प्रेरणा संस्था आहे, त्याच्यासाठी मला गाणं लिहायची संधी मिळाली आणि खूप सुंदर ते गाणं झालं. आणि दुसरी म्हणजे तर्पण संस्था. तर ही तर्पण संस्था हा विचारच खूप वेगळा आहे. म्हणजे आपण आतापर्यंत जर बघितलं असेल तर अनाथ मुलांचे प्रश्न खूप भयानक आहेत. आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यांना आई वडील नाहीत पण त्यांना त्या संस्था सांभाळतात. तर अशा अनाथांच्या प्रश्नांसाठी अनाथाश्रम असतात. अनाथ मुलांच्या प्रश्नांसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उदरभरणासाठी, संस्कार करण्यासाठी. पण तर्पण या संस्थेने इतका सुंदर आणि इतका वेगळा विचार केला जो आपण विचार करूही शकत नाही. म्हणजे मला जेव्हा या प्रोजेक्ट बद्दल सांगितलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की अरे आपण कसं काय याबद्दल विचार केला नाही. तर तर्पण ही संस्था बीजेपीचे एक खूप उच्चपदस्थ व्यक्तिमत्व आहेत, श्रीकांतजी भारतीय सर म्हणून. तर त्यांची ही तर्पण नावाची संस्था आहे. आणि ही संस्था काय काम करते तर आपण पाहतो की 16 ते 17-18 वर्षापर्यंत मुलं अनाथ आश्रमात असतात, 16 वर्षापर्यंत बेसिकली. पण 16व्या वर्षानंतर जेव्हा ती मुलं बाहेर पडतात त्यावेळेस त्यांचं खरं वय असतं, जे जगाशी सामना करण्याचं किंवा योग्य कोर्स घेण्याचं. म्हणजे आपण आपल्या दृष्टीने विचार करूयात, आपण 10वीला असताना 15-16 वर्षाचे असतो. 10वी नंतर काय तर ते कॉलेज करण्याचं किंवा आपल्याला वेगवेगळे कोर्स घेण्यासाठी आपले घरचे मदत करतात किंवा वेगवेगळ्या मार्गदर्शन संस्था आहेत किंवा क्लासेस आहेत, कोर्सेस आहेत, जिथे आपण फी भरून ते जॉईन करतो. पण ज्यावेळेस मूल अनाथ आश्रमामधून बाहेर पडतं त्यावेळेस त्याला हे कोण सांगत असेल, त्याची पुढची दिशा काय? ना आई वडील आहेत, ना इतर नातेवाईक आहेत, ना कुठल्या संस्था आहेत, ना सरकार मान्य कुठली मदत आहे. तर त्यावेळेस ते काय करत असतील? आणि अशा मुलांसाठी तर्पण ही संस्था कार्यरत करते. बघा किती सुंदर काम करते. म्हणजे 16 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर्पण ही संस्था काम करते, म्हणजे 16व्या वर्षानंतर. आणि अजून एक ह्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे श्रीकांतजी भारती आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांना सर्व मुलं आई बाबा म्हणतात. आणि हे नुसतं म्हणत नाहीत, तर ते त्याप्रमाणे ते त्यांच्या त्या मुलांची जपणूकही करतात, त्यांचा सांभाळही करतात, त्यांच्या करिअरला योग्य दिशाही देतात. म्हणजे आई बाबांचा जो काही वाटा असतो आपल्या मुलांच्या जडणघडणीत, ती सर्व जबाबदारी श्रीकांतजी भारती आणि त्यांच्या मिसेस या मुलांच्या बाबतीत पार पाडतात. आणि हे फक्त म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. ती मुलं इतक्या रिस्पेक्टफुली त्यांच्याशी बोलत असतात, इतक्या जिव्हाळ्याने बोलत असतात. म्हणजे असं वाटत नाही की ही संस्था, ते संस्थापक आहेत, ती संस्था चालवत आहेत आणि ही मुलं त्या संस्थेत आहेत. तर ते ऍक्च्युअली त्यांचे आई वडील असल्यासारखंच आहेत ते. आणि कित्येक मुलींची ते कन्यादान करतात किंवा इतकं सुंदर आहे ना. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण एखादा जर तर्पणचा कार्यक्रम असेल ना, तर मला माहिती नाही पण ते तर्पण
त्यांचं जे काही माहिती आहे वेबसाईटवर तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला कळेल. आणि हे जे गाणं आहे ना, मला माहिती माझे मित्र आहेत संदीप माने म्हणून, आमचे प्रभारंग फिल्म्स आहे, तर त्याच्यासाठी लिहिलेलं. त्यांच्या थ्रू आलं होतं आणि श्रीकांतजींचं चाललं होतं. म्हणजे ते बरेच खूप मोठ्या पदावर आहेत आणि त्यामुळे बरेच सेलिब्रिटी असू दे किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीतले, हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले त्यांच्या ओळखीचे आहेत. आणि त्यांना हे गाणं गुरु ठाकूर यांच्याकडनं लिहून घ्यायचं होतं आणि त्यांना काही ते जमलं नाही, म्हणजे थोडं कामाच्या बाबतीत वगैरे असेल. तर मग त्यांनी मला सांगितलेलं आणि मी लिहायचा प्रयत्न केला होता ते. तर मला ह्या गाण्याला 2-3 कॉमेंट्स इतक्या सुंदर मिळाल्या. एकतर श्रीकांतजी भारतीयांकडनंच मिळाली. या गाण्याचा हे एक विशेष आहे की ह्या गाण्याचं जे ओपनिंग आहे, जे काय म्हणतो आपण, अर्पण सोहळा जो आहे तो मुंबईला राज्यपाल भवनमध्ये झाला. मी आयुष्यात कधी राज्यपाल भवन पाहिलं नाही, पण त्या गाण्याच्या निमित्ताने मला तिथं त्या राज्यपालांचं जे ते इतकं सुंदर भवन, ते मुंबईच्या एका टोकावरती आहे आणि तिन्ही बाजूंनी समुद्र येतो. केवढा मोठा बंगला आणि ते खूप सारं मोकळं ते गार्डन आणि ते तो दिमाखदार सोहळा आहे ना तो. तर त्या भवनामध्ये जायला मिळालं. त्यावेळेस ते जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी, यांच्याकडनं त्या गाण्याचं अनावरण झालं आणि त्यांच्याकडनं आम्हाला खूप छान सत्कार पण करण्यात आला. आणि ती संध्याकाळ आमच्यासाठी इतकी संस्मरणीय होती ना, त्या राज्यपाल भवनामधली ती. आणि त्या हे हे हा तर सोहळा झालाच म्हणजे. आणि श्रीकांतजी भारतीय यांच्याकडनं कौतुक आलं होतं की आम्हाला ते राज्यपाल भवन, पहिली भेट आमची तिथं झाली राज्यपाल भवनाच्या ह्याच्यात. त्यांना त्याच्या आधी ते आवडलं होतं. त्यांनी टीव्हीच्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी ते त्या गाण्याच्या शब्दांचा उल्लेख केला होता. तर ते राज्यपाल भवनापाशी भेटले आम्हाला आणि संदीपने जेव्हा ओळख करून दिली की हा संतोष सातपुते यांनी तुमचं गाणं लिहिलेलं आहे, तर त्यांना इतकं ते आश्चर्य वाटलं, त्यांना ते इतकं ते गाणं आवडलं आणि ते माझ्याकडं बघून मला म्हणतात की अरे वेडा आहे का हा माणूस आणि काय लिहिलंय गाणं. आणि इतकं ते जिव्हाळ्याचं होतं ना ते शब्द त्यांचे. तर ते एक झालं. आणि दुसरा जो अभिप्राय तो खरंच काय म्हणतो, काळजात घर करून राहण्यासारखा अभिप्राय, तो म्हणजे त्या तर्पण सोहळ्याचं. ते त्यावेळेस जेव्हा ते गाणं अर्पण केलं आम्ही राज्यपाल भवनामध्ये, तर अनेक त्या तर्पण संस्थेतली मुलं आली होती. त्यातली जी 3-4 मुलं जे वेल एस्टॅब्लिश्ड आहेत, आता एमपीएससी यूपीएससी दिलेले आहेत काहींनी आणि काही खूप चांगल्या मोठ्या पदावर आहेत. त्यातला एक मुलगा मला आठवतो जो आता खूप चांगल्या पोझिशनला आहे आणि त्या मुलांनी स्वतःनी 2 अनाथ आश्रम की त्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी, सांभाळण्याचं पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे. हे किती चांगलं आहे ना. म्हणजे तर्पणी संस्था फक्त तुम्हाला एक चांगला भविष्यात एक नेतृत्व म्हणून घडवत नाही, तर एक माणूस म्हणून सुद्धा त्या पातळीवर सुद्धा तुम्हाला घडवत असते. आणि मला वाटतं की याचं खूप चांगलं श्रेय श्रीकांतजी यांना सुद्धा आहे की ऍक्च्युली आपल्या आई वडिलांचं तेच तर ध्येय असतं, आपली मुलं फक्त आयुष्यात चांगली न होता एक उत्तम माणूस व्हावं, याच्यासाठीच ते धडपडत असतात. यासाठी चांगली मूल्य, चांगले तत्व आपल्याला शिकवत असतात. आणि मला वाटतं की श्रीकांतजी त्यात पुरेपूर उतरत आहेत, कारण ती मुलंच इतकी सुंदर कामगिरी करत आहेत, प्लस समाजासाठीही झटत आहेत. समाजातील इतर घटकांसाठी, इतर मुलांसाठी ते झटत आहेत. तर त्यातली एक जी मुलगी आहे ताई, ती पण आली होती मला भेटायला आणि त्यातल्या 2-3 जणांनी मला हे सांगितलं की आमचे शब्द तुमच्या गाण्याच्या रूपातून आले. आणि मला हे इतकं असं बर्डन देणारं वाटलं होतं ना की आपण जे लिहितोय ते कुठेतरी सार्थकी लागते, कुठेतरी इतक्या चांगल्या, इतक्या दैवी कामासाठी आपले शब्द उपयोगाला येत आहेत. तर ते असा त्या तर्पण गाण्याचा किस्सा आहे की राज्यपाल भवन, त्यात श्रीकांतजी भारतीयांचं इतकं सुंदर काम आणि त्या मुलांनी दिलेले अभिप्राय. तर हे त्या तर्पण गाण्याची आठवण. आणि मला खरं तर बर्डन आलं होतं की तर्पण विषयी काय लिहायचं. तर मग मी तर्पण या शब्दाला रायमिंग वर्ड शोधायला लागलो. दर्पण, अर्पण, समर्पण वगैरे असतात. आणि बरं, ही मला फक्त एवढंच त्याचे ब्रीफ मिळालं होतं की अशी अशी संस्था आहे, अशा याच्यासाठी कामं करते. तर मग मी त्यातनं मग पहिली ओळ आली की हा वसा घेतला सत्कार्याचा तया प्रती हे समर्पण, जे समाजातून घेतले आम्ही
समाजात या अर्पण, हे समर्पण अर्पण हे. आणि हे श्रीकांतजीने खूप ओळ आवडली की जे आम्ही या समाजातून घेतले ना ते आम्ही या समाजाला अर्पण करतो. म्हणजे सामाजिक कार्य जे काही असेल ते म्हणजे फक्त त्या संस्थापकांसाठीच नाही तर त्या मुलांसाठी सुद्धा की आम्ही आता या समाजातून काहीतरी घेतो आणि पुढे भविष्यातही आम्ही त्यांना ते अर्पण करू अशा याच्यासाठी. जे समाजातून घेतल्या मी समाजात या अर्पण. आणि यातनं शेवटची होती की हे सत्य शिवाच्या सुंदरतेचे सत्कार्याचे दर्पण. हा आरसा आहे. सत्य, सत्य म्हणजेच शिव आणि शिव म्हणजेच सत्कार्य जे आपण करतोय तो आरसा आहे, तो या कार्याचा आहे. आणि हे तर्पण, हा आपले तर्पण. हा असा तो पहिला मुखडा तयार झाला होता आणि नंतर पार्थने खूप सुंदर चाल लावली होती. खूप त्याच्याच आवाजात इतकं ते दैवी गाणं वाटतं ना, त्याच्या आवाजात इतकं ते सायलेंट आणि इतकं सुंदर वाटतं ना ते गाणं.